नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची साधी खिचडी। याला आम्ही फोडणीचा भात देखील म्हणतो। मस्त छान अशी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन बनवलेली साधी खिचडी केलेली आहे। ठीक आहे, सर्वच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही आवडते। कधी कधी साधं जेवण जेवावंसं वाटतं तेव्हाही बनवावे। तर त्यासाठी मी इथे 2-3 मिरच्या कापून घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या आहेत। मी इथे गॅसवरती कुकर गरम व्हायला ठेवला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी आता शेंगदाणे टाकलेले आहेत। आता शेंगदाणे तळत आल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे। ती छान तडतडू द्यायची। जेव्हा मोहरी आणि जिऱ्याची फोडणी आणि लसूण याची फोडणी छान झाली की मग हा फोडणीचा भात आपला खूपच छान होतो। बघा, हे टाकून आणि मी हे मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे। त्या पण छान तळू द्यायच्या आहेत। त्यानंतर कापलेली मिरची। आता हा भात शक्यतो लोक तिखट करत नाही, पण मी थोडंसं टेस्टसाठी ही 1-2 मिरची टाकते आहे। आणि पेशंट लोकांसाठी पण पचायला हा हलका असतो, बऱ्याच जणांच्या आवडीचा असतो हा भात। आता यामध्ये मी थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे। आता ही कापलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। हे छान तळू द्यायचं आहे आणि तळल्यानंतर मग यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकणार आहोत। हे बघा, छान फ्राय होत आलेलं आहे। आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकणार आहे, मिक्स करून घेणार आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि मी 1 ते 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटीला थोडी जास्त अशी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी टाकणार आहे खिचडीसाठी। मस्त अशी छान ओलसर लसलशीत खिचडी आपली तयार होईल। मग कोणाला अजून थोडी आसट हवी असेल तर मग सैलसर पाहिजे असेल तर ते पाणी वाढवू शकतात। आता हे पाणी आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर यामध्ये मग आपण स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि डाळ इथे टाकून घ्यायचे आहे। आता चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे। बघा, इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता हे उकळल्यानंतर यामध्ये जे मी स्वच्छ डाळ तांदूळ धुवून ठेवले होते ते आता व्यवस्थित इथे टाकून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने आपण टाकून घेतले। तर हे मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर परत याला छान उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। एकदा मिक्स करून आणि मग आता आपण कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे छान असा भात चांगल्या पद्धतीने शिजतो। हे बघा, कुकरचं झाकण मी इथे लावून घेतलं आहे। आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या मी होऊ देणार आहे। बघा, इथे कुकरची शिट्टी झालेली आहे, म्हणजे आपला आता भात रेडी झाला आहे। कुकर गार झाल्यानंतर आता आपण हा एका डिशमध्ये वाढून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची खिचडी आपली रेडी झालेली आहे। कोणाकोणाला आवडते अशी खिचडी। जर या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि अशा रेसिपीज बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशा झाल्यात त्या। ठीक आहे, भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।